नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. आज आपण वर्ग 10वा यामधील ब्रिज कोर्समधील एलओ स्टेटमेंट 2 समराइज अ स्टोरी, कन्व्हर्सेशन, प्ले, इन्फॉर्मेटिव्ह स्पीच और डिबेट यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 1 बघणार आहोत. सगळ्यात अगोदर तुम्हाला विनंती राहील नेहमीप्रमाणे की तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला तुमचा एक लाईक नक्की करत चला. तर ॲक्टिव्हिटी नंबर 1 मध्ये तुमच्याकरता काय सूचना दिलेल्या आहेत पहा. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, रीड थ्रू द ओरिजिनल टेक्स्ट टू अंडरस्टँड इट्स ओव्हरऑल मिनिंग. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल टेक्स्ट आपण काय बघणार आहोत इथं समरायझेशन, एखादी कथा दिलेली असेल, कन्व्हर्सेशन दिलेलं असेल, प्रे दिलेलं असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह स्पीच दिलेलं असेल किंवा एखादी डिबेट दिलेलं असेल, त्याचं काय करायचं, समरायझेशन कसं करायचं ते बघणार आहोत. आणि त्यामुळे तुम्हाला पहिली सूचना आहे की रीड थ्रू द ओरिजिनल टेक्स्ट टू अंडरस्टँड इट ओव्हरऑल मिनिंग. म्हणजे पूर्ण ओरिजिनल टेक्स्ट तुम्हाला वाचायचं आहे जेणेकरून त्याच्यामधील काय मिनिंग आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. दुसरं आहे कॅप्चर द मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट बाय हायलाइटिंग इट. तुम्हाला हायलाईट करून जे मेन पॉईंट्स आहेत ते शोधायचे आणि त्याला हायलाइट्स करायचे, म्हणजे ते लिहायला तुम्हाला सोपं जाईल. नोट डाऊन इम्पॉर्टंट डिटेल्स, महत्त्वाच्या डिटेल्स झालेल्या असतील त्यासुद्धा तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहे. विदाउट द ओरिजिनल टेक्स्ट राईट युअर नोट्स इन युअर वर्ड बाय लिंकिंग टुगेदर द पॉईंट्स. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे चौथी की ओरिजिनल टेक्स्ट पुन्हा लिहायचं नाही. आपल्याला जे काही शब्द आहेत ते आपल्या शब्दात, जे काही वर्ड्स दिलेले असतील ते आपल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला लिंकिंग करून, पॉईंट्स लिंकिंग करून लिहायचे आहेत. यूज हेडिंग्स आर सब हेडिंग प्रॉपरली, आणि याला हेडिंग सुद्धा द्यायची आहे प्रॉपरली किंवा सब हेडिंग सुद्धा, आणि त्याचा सुद्धा वापर चांगल्या प्रकारची हेडिंग दिली असेल त्याचा सुद्धा वापर करायचा आपल्याला. रीड युअर समरी टू मेक शुअर दॅट यू हॅव नॉट लॉस्ट द ओव्हरऑल पॉईंट ऑफ द ओरिजिनल इन्फॉर्मेशन. आणि पुन्हा तुम्हाला ती समरी वाचायची आहे. कशा करता, टू शुअर करण्याकरता, खात्री करण्याकरता की दॅट यू हॅव नॉट लॉस्ट द ओव्हरऑल पॉईंट, सगळे पॉईंट तुमचे आले बा गेले नाही, म्हणजे जे काही पॉईंट्स आहे महत्त्वाचे ते यायला पाहिजे. म्हणून पुन्हा समरी वाचायची आहे जेणेकरून ओरिजिनल इन्फॉर्मेशन त्या रीडर्सला तुमच्या समरीपासून मिळू शकते. या प्रकारे तुम्हाला समरायझेशन करायचे आहे. काही क्ल्यू दिलेले आहे समरायझेशन कसं करायचं. त्यानंतर आपण इथं एक डेमो ॲक्टिव्हिटी अगोदर पाहू. आपण सॉल्ड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती अगोदर पाहू आणि त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटी पाहूया. सॉल्ड ॲक्टिव्हिटीमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ अ स्पोर्ट काय दिलेला आहे, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट दिलेला आहे तो वाचतो मी, आणि त्यानंतर समरायझेशन कसं केलेलं आहे ते पाहू आपण. Honorable Chief Guest, Headmaster of our school and my dear friend, today I am going to speak on importance of sport. If you observe some people, then you will notice that human life is a series of tension and problem. Also, they have variety of concern relating to their life. Sport is something that makes us free from these troubles, concerns and tension. Moreover, they are an essential part of life. Who believe in life are able to face the problem. They help in the proper operation of various organs of the body. Furthermore, they refresh our mind and the body feel energized. तर या प्रकारे आपण वाचन करूया अगोदर आणि त्याच्यात समरायझेशन कसं केलं ते पाहूया. It also makes muscles strong and keep them in a good shape. In school and colleges, they consider sport as an important part of education. Also, they organize sport competition of different kind in school. They organize annual sport event, and on a daily basis, they have a specific period of sport and game. In this period, teacher teach them the way to play different sport and games. These sport and games teach students new things and they have a bond with them. In addition, sport help them develop self-confidence and courage. Also, they become active and swift, and success fills them with motivation and
eagerness. In this way, games are very important on our life. थँक्यू. या प्रकारे हा स्पीच होता. आता याचं समरायझेशन कसं केलं आहे पहा. मेन पॉईंट्स गेले आहे, लक्षात घ्या तुम्ही. मेन पॉईंट्स गेलेला आहे आणि त्या प्रकारे समरायझेशन केलेलं आहे. थोडंसं तो पॅरेग्राफ जे काही दिलेलं असेल ते चांगलं लक्षात घेऊन आपल्याला ते समरायझेशन करायचं आहे. पहा मेन पॉईंट घेतलेले ज्यामध्ये स्पोर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. पहिला पॉईंट, इट मेक्स अस हेल्दी अँड फिट. दूसरा पॉइंट, इट कीप्स अवे एनी डिसीजेस एंड ailments. We can also choose sport as our career. It makes us tension free. It helps to develop our confidence. It makes our muscles strong. Sport make our life happy. या प्रकारे हे काय दिलेलं आहे तुम्हाला, एक डेमो दिलेला होता कशा प्रकारे. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला आहे पहा. रीड द गिवन स्पीच अँड समराइज इट. याचं समरायझेशन तुम्हाला करायचं आहे पहा. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन द लाईफ ऑफ स्टुडंट. याचं समरायझेशन आपण करूया. इथं अगोदर वाचून घेऊ आणि मग समरायझेशन करून दाखवू. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. Honorable Chief Guest, Headmaster of our school and my dear friends, today I am going to speak on importance of education in our life. Education is one of the most important and mandatory element in life of the students. Education हे फार महत्त्वाचं भाग आहे कोणाच्या जीवनामध्ये, विद्यार्थ्याच्या, आणि आवश्यक आहे. It helps the student to do analyze while making important decision in life. हा मदत करतो तुम्हाला इम्पॉर्टंट डिसिजन घेण्याकरता आपल्या जीवनामधील. कोण? एज्युकेशन. एज्युकेशन इज एसेन्शियल फॉर अ स्टुडंट बिकॉज आफ्टर बिंग एज्युकेटेड इनफ अ स्टुडंट विल बी एबल टू सिलेक्ट गुड करिअर ऑप्शन फॉर देम. का बरं आवश्यक आहे? कारण की पुरेसं शिक्षण घेतल्यानंतर तुमच्याकडे करिअरचे वेगवेगळे काय असतात, ऑप्शन असतात नोकरीचे किंवा करिअर बनवण्याचे. त्यामुळे एज्युकेशन आवश्यक आहे. सो दे कॅन सक्सीड इन लाईफ विथ द हेल्प ऑफ एज्युकेशन. जेणेकरून तुम्ही जीवनामध्ये यशस्वी बनू शकता. कशामुळे? एज्युकेशनमुळे. अ गुड करिअर प्रोव्हाइड द स्टुडंट फायनान्शियल फ्रीडम अँड सपोर्ट अलॉंग विथ मेंटल सॅटिस्फॅक्शन. तुम्हाला चांगली संधी मिळाली, करिअर चांगलं झालं तर तुमच्याजवळ फायनान्शियल फ्रीडम असेल, पैशाची कमी असेल का? नाही. सोबतच मानसिक समाधान सुद्धा मिळेल. म्हणून एज्युकेशन घेणं आवश्यक आहे. द एज्युकेशन ऑफ द स्टुडंट हेल्प देम टू इन इम्प्रूव्हिंग देअर कम्युनिकेशन स्किल. कोणती स्किल? कम्युनिकेशन स्किल्स वाढवण्यास सुद्धा मदत होते. फॉर इन्स्टन्स देअर स्पीच, बॉडी लँग्वेज अँड मेनी अदर एलिमेंट प्रेझेंट इन द कम्युनिकेशन सिस्टम. एज्युकेशन हेल्प द स्टुडंट इन युजिंग द टेक्नॉलॉजी इन अ बेटर वे. इन दिस इरा ऑफ रॅपिड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफॉर्मेशन. हे सुद्धा मदत होते टेक्नॉलॉजी वापरण्याची. हा महत्त्वाचा पॉईंट. ॲज वी ऑल नो दॅट एज्युकेशन इज द की एलिमेंट ऑफ एव्हरीवन्स लाईफ टुडे. एज्युकेशन हॅज द व्हॅल्यू दॅट हेल्प्स इन मेकिंग पीपल व्हॅल्युएबल अँड फुल ऑफ नॉलेज. एज्युकेशन इज नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ लाईफ फॉर एव्हरीवन. इट हॅज द सेम व्हॅल्यू फॉर एव्हरीवन इक्वली. Everyone is having the right to learn. Without education, life can become so difficult and hard to survive. Thus, education play vital role in our life. तर आता आपल्याला याचं समरायझेशन करायचं आहे. याच्यातले जे मेन पॉईंट आहेत ते आपण लिहू आणि काय करू? समरायझेशन. त्याच्यात समरायझेशन होईल. समरायझेशन करताना अशी एक संकल्पना आहे की 1/4 लिहायला पाहिजे पॅरेग्राफचं. 100 शब्द असतील तर 25 शब्द लिहायला पाहिजे. तसं वगैरे काही नसते. हे जुन्या पद्धती आहे. यामध्ये आपल्याला काय करायचे आहे की मेन पॉईंट्स, तो मग किती हो, एकदम खूप लांबही नाही झालं, लांब होणारच नाही. मेन पॉईंट आपण घेऊ, परंतु आपल्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. समरायझेशन. एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ ऑफ एव्हरी स्टुडंट्स. हे समरायझेशन करू राहिलो आपण. इट हेल्प स्टुडंट टू मेक इम्पॉर्टंट डिसिजन इन लाईफ. पहा, महत्त्वाचे पॉईंट घेतले आहे. बिकॉज ऑफ एज्युकेशन स्टुडंट विल बी एबल टू सिलेक्ट गुड करिअर ऑप्शन. Education helps students to improve their communication skill. Education helps students in using the technology in better way.
एज्युकेशन इज की एलिमेंट ऑफ एव्हरीवन्स लाईफ, एज्युकेशन प्ले व्हायटल रोल इन आवर लाईफ. या प्रकारे महत्त्वाचे पॉईंट घेऊन आपण काय केलेलं आहे, समरायझेशन केलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी दिलेलं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. राईट अ स्पीच ऑन गिवन टॉपिक अँड समराइज इज. तुम्हाला याची प्रॅक्टिस करून पहा. पूर्ण हेच आपण घेतलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून त्याची प्रॅक्टिस करा. कशाचं काय दिलेलं आहे, कशाबद्दल स्पीच आहे. माय फेवरेट स्पोर्ट पर्सन, माझा आवडता खेळाडू. दुसरा आहे नेचर इज द बेस्ट टीचर. आणि तिसरा आहे सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ. याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, स्पीच लिहून पहा आणि त्याचे समरायझेशन करून पहा. त्यानंतर एक्सटेन्शन कलेक्शनमध्ये पॅरलल ॲक्टिव्हमध्ये कलेक्ट व्हारियस स्पीच फ्रॉम इंटरनेट अँड समरायझिस. आता इंटरनेटचा तुम्ही वापर करता, त्याच्यामध्ये अनेक प्रकारची स्पीच आपल्याला मिळतील. हे जे आपल्याला दिलेल्या प्रॅक्टिस करतात तेही मिळतील. तर ते सगळे काय करा, गोळा करा जास्तीत जास्त स्पीच. आणि कारण की स्पीच रायटिंगचा प्रश्न आपल्याला वर्ग 10व्यामध्ये येत असतो, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. समरायझेशनचा प्रश्नसुद्धा येत असतो, त्यामुळे ह्या दोन्ही 5 दुनी 10 मार्काचा प्रश्न आहे हा, तो तुमच्याकरता फार महत्त्वाचा असतो रायटिंग स्किलमध्ये. त्यामुळे हे इंटरनेटवरून काही कलेक्ट करा व्हेरियस स्पीच आणि त्यांचं समरायझेशन करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. त्यानंतर इव्हॅल्युएशन, राईट अ स्पीच ऑन हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ अँड समराइज इट. तुम्हाला आणखी एक ॲक्टिव्हिटी करायची आहे की कशावर, हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ याच्यावर स्पीच लिहायचं आहे आणि त्याचंसुद्धा समरायझेशन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आज काय तुम्ही शिकलं ते शेवटचं सांगतो मी तुम्हाला. माय टेक अवे टुडे आय लर्न स्टुडंट लर्न टू समराइज द इन्फॉर्मेटिव्ह स्पीच. जे काही इन्फॉर्मेटिव्ह माहितीपूर्ण स्पीच असते त्यांचं समरायझेशन कसं करायचं ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.